मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्याच्या प्रस्तावाला आम्ही एकमताने पाठिंबा देण्यास तयार आहोत। तसेच राज्य शासनाने लवकरात लवकर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशा मागणीचे पत्र महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असे पत्रक पाठवून त्याची माहिती शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटद्वारे कळवली आहे। राज्यात विनापरवाना अनधिकृतपणे औषध दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर औषध आणि अँटीऑक्सिडंट कायदा आणि नियमांनुसार कारवाई केली जाईल अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिली। यावेळी ते म्हणाले की सध्या राज्यात 37,130 खासगी औषधे दुकाने आहेत। 2023 ते 24 मध्ये दैनंदिन तपासणी दरम्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 1,245 परवाने निलंबित करून 292 परवाने रद्द करण्यात आले आहेत। विभागाचे अधिकारी अंमली पदार्थांच्या यादीवर व विक्रीवर लक्ष ठेवत असून खासगी औषध दुकानातील अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीची तपासणी करत आहेत। मात्र यावेळी नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे असे ते म्हणाले। दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड वापरणाऱ्या अपात्र व्यक्तींच्या तक्रारींचा गांभीर्याने विचार केला जाईल अशी माहिती अन्नमंत्री के.एच. मुनियप्पा यांनी विधान परिषदेत बोलताना दिली। बीपीएल शिधापत्रिका रद्द करण्याबाबत परिषद सदस्य के.ए. तिप्पेस्वामी आणि विरोधी पक्षाच्या काही सदस्यांच्या प्रश्नाला मंत्री मुनियप्पा यांनी यावेळी उत्तर दिले। पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यातील सुमारे 65 ते 75% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असल्याची माहिती आहे। दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांवर अन्याय होणार नाही। सध्याच्या बीपीएल कार्डांपैकी 20% एपीएल कार्ड धारकांचा समावेश असल्याचा अंदाज आहे आणि आम्ही लवकरच यात सुधारणा करू आणि नियमानुसार कारवाई करू। मात्र पात्र बीपीएल कार्ड कोणत्याही प्रकारे रद्द होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल। पात्र लोकांची बीपीएल कार्डे रद्द झाल्यास त्यांना नवीन कार्ड दिलं जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले। जोयडा तालुक्यातील गणेशगुडी येथील कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनच्या विश्रामगृहाजवळ गणेशगुडी येथून वॉटर ऍक्टिव्हिटीज करून दांडेली मावळंकी येथे जाणारी खासगी बस येथील वळणावर अंदाज न आल्याने कलंडली। या अपघातात चित्रदुर्ग तालुक्यातील वसतुर्गा येथील सेंट अँथोनी शाळेतील 23 प्राथमिक शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। जखमी विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनातून दांडेली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। महाराष्ट्रात टेक्स्टाईल उद्योजकांना ₹4.80 दराने प्रति युनिट वीज दिली जाते। कर्नाटकात मात्र या युनिटचा दर ₹11 आहे। त्यामुळे एका बाजूला टेक्स्टाईल उद्योग अडचणीत असताना एवढी मोठी तफावत असणारा वीज युनिट दर हा कोणत्याही उद्योगाला परवडणारा नाही। त्यामुळे उद्योग टिकवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकासह निपाणी सीमा भागातील बोरगाव, मानकपूर व निपाणी येथील औद्योगिक वसाहतीतील टेक्स्टाईल उद्योजकांना वीज युनिट दर द्यावा अशी मागणी उद्योजकांच्या वतीने टेक्स्टाईल विभागाचे जिल्हा नूतन उपसंचालक जयचंद्र पाटील यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य व टेक्स्टाईल उद्योजक राजेंद्र वड्डर पवार यांनी व्यावसायिकांच्या वतीने केली आहे। राजेंद्र वड्डर पवार यांनी पाटील यांची बेळगाव येथे भेट घेऊन टेक्स्टाईल उद्योग व व्यवसायातील अडचणींबाबत चर्चा केली। यंदाच्या हंगामातील ऊसाला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी सरकारने प्रति टन ₹2,000 आणि साखर कारखान्यांनी प्रति टन ₹4,000 असे एकूण ₹6,000 मिळालेच पाहिजे। अतिवृष्टी महापूर काळातही पिकांचं नुकसान झालं असून अशा शेतकऱ्यांना भरपाई द्यावी। वाढता उत्पादन खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा याचा विचार करता शेतकऱ्यांना सध्या मिळणारा दर हा अत्यल्प आहे। यासाठी शेतकऱ्यांनी एकी दाखवताना योग्य दरासाठी लढा देण्याची गरज आहे असे राजू पवार यांनी सांगितले। बोरगाव येथील सर्वे क्रमांक 10 मधील आर.के. नगर, इंदिरानगर व ठिकणगल्ली येथील वसाहतींच्या उतार्यावर वक्फची नोंद झाली होती। त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता। यावेळी उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन 4 डिसेंबर 2024 रोजी निपाणी तहसीलदार M.N. बळीगार यांच्या उपस्थितीत बोरगाव नगरपंचायतीत बैठक घेऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते। शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर 7/12 वरील वक्फ नोंद रद्द करण्यात त्यांना यश मिळाले।